नमस्कार, मी वनिता. आज रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत गवारची भाजी. सोपी, चवदार आणि पौष्टिक भाजी घरच्या घरी बनवा. हॉटेलसारखी चव, झटपट आणि परफेक्ट रेसिपी. चला तर रेसिपी पुढे पाहूया. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. रेसिपीला सुरुवात करते. गवार घेतलेली आहे. आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. बघा मी कशी तोडून दाखवते तुम्हाला. आता ही गवार आपली तोडून झालेली आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता इथे कांदे घेतलेले आहेत, बारीक कट करून घ्यायचे आहेत, बारीक एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मिरची घेतलेली आहे तिखटप्रमाणे. टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे, तोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे. तेल घ्यायचं, तेलामध्ये कांदा घालायचा आहे आणि कढीपत्ता, मिरची सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टोमॅटो घेतलेला आहे. आता मिक्स झालेलं आहे. किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि हळद घातलेली आहे. छान असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. गवार घालायची आहे. आता ही गवारची भाजी आपण आधी शिजवून पण तिला कांदा टोमॅटोवर आपण तळून घेतो आणि अशा पद्धतीने पण करतो. ही डायरेक्ट कुकरलासुद्धा करतात ही भाजी. एक शिट्टीमध्ये ही भाजी होऊन जाते. पाणी घालायचं 1 ग्लास आणि झाकण ठेवून हिला वाफ द्यायची आहे. 5-10 मिनटाची वाफ द्यायची. भाजी शिजल्या जाते आणि आपली भाजी झालेली आहे बघा. मस्त अशी झटपट पद्धतीने भाजी झालेली आहे. हॉटेलसारखी चव आणि परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे. भाजी सोपी आणि चवदारसुद्धा आहे. शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे वरून आणि आपली गवारची भाजी तयार झालेली आहे. ही परफेक्ट रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा गवारची भाजी कशी झालेली आहे. आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गवारच्या भाजीसाठी लागणारे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण दिलेले आहेत. नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.